राष्ट्रीय पक्षी मणजे मोर मूषक आपण बघितला आणि त्याच्या पाठोपाठ हा मयूर बघतोय। गणपती बाप्पा आणि मयूर एक सुंदर देखावा आणि या मयूरावर एक छोटासा बाल कलाकार बसलेला आहे आणि हा कलाकार आपल्या कोरला गावातील आहे। विशेष आपले विवेक सुर्व्यांचा चिरंजीव कुमार विवेक सुर्वे यांचा चिरंजीव कुमार आरव विवेक सुर्वे याच्यासाठी जरा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत। अत्यंत नावाजलेलं मंडळ म्हणजेच श्री गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे एक शिस्तबद्ध संघ कसा असतो तो आपल्याला आता पाहायला मिळेल। करंबेळे वासी ज्यावेळेला करंबेळे गावात देवरूखपासून मला वाटतं 5 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे करंबेळे आणि गावामध्ये हे मंडळ दरवर्षी पालखी नृत्य स्पर्धा आयोजित करतं। जरा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत। आई विठ्ठला देवीला वंदन करण्यासाठी रिंगणामध्ये दाखल झालाय भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर। एक सुंदर देखावा। अरे वा, अलगदपणे आई विठ्ठला देवीच्या पालखी समोर नतमस्तक होतोय भारताचा राष्ट्रीय पक्षी आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याला अत्यंत मानाचं पवित्र स्थान दिलेलं आहे। दोन्ही पंख आणि पिसारा फुलवून आई विठ्ठला देवीला नमन केलंय, शतशः नमन केलंय विठ्ठला देवीला। सुंदर लक्ष वेगळे असा हा देखावा आणि त्याला तेवढीच तोला बोलाची साथ देत आहे ढोल वादक, झांज वादक, ताशा वादक। श्री गांगोबा पालखी नृत्य पथक अलगदपणे रिंगणामध्ये ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे म्हणतात पैसा वसूल असं ही पालखी नृत्य स्पर्धा झालेली आहे। अत्यंत शिस्तबद्ध सांघिक खेळाचं प्रदर्शन आपल्याला इथे वेगवेगळ्या संघाकडून दिसतंय। अत्यंत अटीतटीची अशी होणारी स्पर्धा। हा तिसरा संघ, अजून 4 संघ मला वाटतं बाकी आहेत। अभी तो खेळ सुरू हुआ है। बघूया रोख रुपये 25,000 पारितोषिकाच्या मानाच्या स्पर्धेत कुठला संघ ठरणार विजयी।